या देशामध्ये जवळजवळ 5-10 हजार वर्षापूर्वीपासून एक खाद्य संस्कृती निर्माण होत आली. महाराष्ट्र असो, पश्चिम बंगाल असो, ओडिसा असो, हिमाचल प्रदेशमधली देवी असो, या सगळ्यांना मांसाहाराचा भोग चढवला जातो. आपल्या इथे एकविरा देवी असो, खंडोबा असो, तुळजाई असो, आणि ह्या देवींना आणि ह्या देवतांना मानणारा वर्ग हा एकेकाळचा तसा बघायला गेला तर क्षुद्र आहे. ज्या पद्धतीने शाकाहारीचा आग्रह आता धरला जातोय आणि नवीन जे काही तयार होत आहे, एक नवीन जातीयवाद तयार होण्याच्या दृष्टीने आपण पुढे जातो. म्हणजे जी माणसं मांसाहार करतात ती क्षुद्र आहेत, ती नीच आहेत, ती घाणेरडी आहेत, असं आहे. या इथला मागासवर्गीय असो, या इथला म्हणजे इथला सगळे बहुजन हे मांसाहार करतातच. मग ते काही नीच आहेत का? ते घाणेरडे आहेत का? आणि आपल्या इथे पुराणामध्ये लिहिलंय की जो माणूस खातो ते देव खातो, आणि त्याचाच नैवेद्य केला जातो. आपण आपल्या गौराईला जेव्हा आम्ही कोळीवाड्यांमध्ये फिरतो तेव्हा तिला मच्छीचं नैवेद्य दाखवलं जातं ना. कलकत्त्याच्या कालिका मातेला मच्छीचं नैवेद्य दाखवलं जातं ना. आपल्या इथे अनेक ठिकाणी बोकडं मारली जातात ना. अनेक यात्रांमध्ये बोकडं, कोंबडं हे मारले जातात ना. ही नवीन जी संस्कृती लादली जाते, सावधान, एक नवीन डिस्क्रिमिनेशन, भेदभाव सुरू होईल की शाकाहारी हे म्हणजे उच्च आहेत आणि मांसाहारी हे नीच, खालच्या जातीचे, दरिद्री, असा त्यांचा उल्लेख केला जाईल. धोका इथे, धोका दुसरीकडे नाहीये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.